म्हणतात. काय म्हणतात? तात्पर्य किंवा बोध म्हणतात. आपण म्हणतो ना बोध कथा, म्हणजे तात्पर्य बोध. आपण मोरल स्टोरी जसं म्हणतो तसं बोध कथा. मी आज तुम्हाला एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगणार आहे. बदलापूर नावाचं एक गाव असतं आणि त्या गावामध्ये जयसिंगराव नावाचा एक शेतकरी असतो. शेतकरी म्हणजे त्याच्याकडे खूप जमीन असते आणि तो जयसिंगराव काय करतो, थोडा ओल्ड असतो म्हणजे म्हातारा असतो आणि तो काय करतो, राजा आणि भीमा या दोन माणसाला आपल्या घरी नोकर म्हणून ठेवतो. आणि नोकर म्हणून ठेवल्याच्या नंतर तो काय करतो, दररोज त्यांच्याकडून कामे घेतो. आणि त्या जयसिंगरावांच्या घरी काय असतं, एक कोंबडा असतो. आणि कोंबडा काय करतो, सकाळी सकाळी आवाज देतो का नाही, 4 ते 5 वाजता आवाज देतो. मग जयसिंगराव काय करायचे, त्यांच्याकडे घड्याळ नव्हती, मोबाईल पण नव्हता. मग त्यांनी काय करायचे, ज्या वेळेस कोंबडा आरवला त्यावेळेस राजा आणि भीमा दोघाला पण उठवायचा, नोकरदाराला त्यांच्या, आणि उठून काय करायचं, त्यांना कामाला लावायचं. आणि रोज असंच व्हायचं. आणि राजा आणि भीमा एवढे कंटाळतात, म्हणजे 5 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत काम करायचं त्यांना त्या कोंबड्याचा येतो राग सर्वात जास्त. का, जर कोंबडा आरवलाच नाही तर जयसिंगराव आपल्याला कसं उठवतील, उठवणारच नाही. मग त्या राजा आणि भीमा एक प्लॅन करतात त्या कोंबड्याला मारून टाकण्याचा. आणि त्यांनी काय करतात, ज्या वेळेस आपण या कोंबड्याला मारून टाकू ना त्याच वेळेस आपल्याला काय होईल, काम कमी लागेल. म्हणून त्यांनी काय करतात, जयसिंगराव घराच्या बाहेर जाण्याची वाट बघतात. आणि एका दिवशी काय होतं, जयसिंगराव घराच्या बाहेर जातात आणि राजा आणि भीमाला काय सापडतो, आता कोंबडा सापडतो तावडीमध्ये. आणि कोंबड्याला मारून टाकायचं असं विचार करून त्यांनी काय करतात, प्लॅन करून त्यांना मारून टाकतात कोंबड्याला. मग जयसिंगराव येतात बाहेरून आणि बाहेरून आल्याच्या नंतर म्हणतात की माझा कोंबडा कुठे गेला, सगळीकडे शोधतात. मग सगळीकडे शोधल्याच्या नंतर कोंबडा काय भेटतच नाही. मग त्यांनी राजा आणि भीमाला विचारतात की माझा कोंबडा गेला कुठं. मग राजा आणि भीमा काय म्हणतात की आपलं घर तर शेतामध्ये आहे, तर काय झालं असेल तर कोंबड्याला मांजर घेऊन गेला असेल, रान मांजर, आणि त्याला खाऊन टाकला असेल दूरवर नेऊन. त्याने असं म्हणतात. मग जयसिंगरावाला वाटतं ठीक आहे, खरंच झालं असेल, म्हणून त्यांनी काय करतात, त्या गोष्टीला विसरून जातात. पण दुसऱ्या दिवशी काय होतं, कोंबडाच आरवत नाही. मग जयसिंगरावाला वाटतं की आता ह्याला उठवायचं कसं. मग त्यांनी काय करतात, एका दिवशी 2 वाजता उठवतात, एका दिवशी 3 वाजता उठवतात, एका दिवशी 4 वाजता उठवतात. आणि त्या 2-3 वाजल्यापासून अख्खं दिवसभर राजा आणि भीमाला काम लावतात. आणि त्यांना अगोदरच्या पेक्षा आता जास्त काम करावं लागत होतं. मग त्या दोघांना काय होतं, पश्चाताप होतं. कोणत्या गोष्टीचा, आपण कोंबड्याला उगीचच मारलं. जर कोंबडा जिवंत राहिला असता तर निदान 5 वाजल्यापासून काम करावं लागलं असतं. आता हे म्हातारा जयसिंगराव तर काय करतोय, आपल्याला 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता उठवतोय. कारण त्यांच्याकडे वॉच पण नव्हती, मोबाईल पण नव्हता. टाइम कसा कळणार, त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा राजा आणि भीमाला उठवायचे. आणि अशा प्रकारे राजा आणि भीमाला सगळ्यात जास्त काम लागल्याच्या नंतर त्यांनी काय करतात, त्या जयसिंगरावाकडे जातात आणि सांगतात की जे तुमचा कोंबडा होता ना, आम्हाला जास्त काम लागत होतं म्हणून आम्ही काय केलं, त्याला मारून टाकलं. पण आम्हाला अगोदरच्या पेक्षा आता काय होत आहे, जास्त काम लागत आहे. तर आमच्याकडून ही काय झाली, सगळ्यात मोठी चुकी झाली. तर आम्हाला तुम्ही काय करा, माफ करा आणि आम्हाला काय करा, अगोदरच्या सारखंच काय करा, काम लावा, म्हणजे कमी काम लावा. समजली स्टोरी? या स्टोरीचं मोरल काय निघतं? स्टोरीचे 2 मोरल निघतात. एक तर माणसाने कामाला आळस करायचं नाही. राजा आणि भीमाने आळस केला नसता तर व्यवस्थित काम झालं असतं. आणि स्टोरीचं दुसरं मोरल आहे, तुम्ही एखादी चूक करता तर ती चूक मान्य करून खरं बोलायला पाहिजे सगळ्यांच्या पुढं. समजली स्टोरीचं मोरल? स्टोरी मी काही प्रश्न विचारते ते सांगा तुम्ही. गाव कोणत्या नावाचं होतं? बदलापूर. आणि त्या गावामध्ये एक व्यक्ती राहायचा. कुठला व्यक्ती? जयसिंगराव. आणि त्यांच्या घरामध्ये 2 नोकर होते. त्यांची नाव काय? राजा आणि भीमा. आणि त्या जयसिंगरावाला उठवण्याचं काम कोण करायचं रोज? कोंबडा. कोंबड्याला कोणी मारलं? राजा आणि भीमा. आणि
कोणत्याला मारल्यामुळे राजा आणि भीमाचं काम वाढलं का कमी झालं? स्टोरीचं मोरल काय आहे? तात्पर्य माणसाने आळस करू नये आणि नेहमी खरे बोलावे. माणसाने स्वतःची चूक मान्य करावी. समजल्या? ओके, थँक्यू.